आणि या सगळ्या गोष्टी आहेत, मला माहित नाही मुलाखतात या येतात का नाही, पण अशा थोड्याशा विचित्र गोष्टी आहेत की ज्या आता आपण आपल्या मुलांना मोठं करताना आपण जेव्हा नीट विचार कराल तेव्हा कदाचित तुम्हाला बऱ्यापैकी जाणवेल की हे आपल्याला शाळेने दिलं आहे. एवढंच मला बोलायचं होतं. संयोजन समितीला मला विशेष काही सूचना नाही आहेत, तरी पण मला असं वाटतं की कालपासनं 2 वर्ष, 5 वर्ष, 1 वर्ष, 10 वर्ष कधी परत गेट टुगेदर करायचे असे बरेच प्रस्ताव आले होते. तुम्ही मला विचाराल याच्यामागचा विचार फारच चांगला आहे, प्रश्नच नाही. यांनी बोलून दाखवला की आपल्यातल्या कोणाला कशाची गरज असेल तर त्याला हेल्प केली, एकाला तरी तर खूप झालं, आणि फॅन्टास्टिक विचार आहे. मला असं वाटतं की फार काही करू नये. आपण 20 वर्षांनी भेटलो, अजून असेच ॲटलिस्ट एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये 4-5 वर्ष राहून जर एक गेट टुगेदर केलं, खरंच माहित नाही पण मला अशी एक होप आहे की अजून एक 5 ते 7 वर्षानंतर आपल्याला आणखीन स्टॅबिलिटी आली असेल, आपली मुलं बऱ्यापैकी आपल्यापासून इंडिपेंडेंट झालेली असतील. आत्ता आयांना जो त्रास आहे की तो गोळा खातोय का नाही, शर्टावर सांडलाय का नाही, ते पुसलंय का नाही, मग त्याला शू लागली का नाही, तो बाबांकडेच बरोबर पोचलाय का नाही, तो कुठे रडतोय, या सगळ्यांना आपण जरा जास्त मोकळे झालेलो असू. आणि माझ्या मते आत्ता आपण प्रायमरी टार्गेट एवढंच ठेवावं की सगळ्यांशी एकमेकाशी नियमित कॉन्टॅक्टमध्ये राहावं. मला एक असं वाटतं की ॲटलिस्ट या निमित्ताने आपण जन्मतारीख अजून शाळेतनं काढलीच नाहीये, जर ती काढून जर सगळ्यांना पब्लिश केली तर ॲटलिस्ट आपण त्या महिन्यात एक लूक टाकला आणि फक्त फोन केले त्या माणसाला, वर्षात तेवढा एकच फोन पुढचे 4-5 वर्ष झाला तरी माझ्या मते कॉन्टॅक्टमध्ये राहायला भरपूर ठरेल.